मुंबईमध्ये मनसेत संघटनात्मक रचनेमध्ये बदल होणार आहेत। पहिल्यांदाच मनसेकडून मुंबई अध्यक्षपद निर्माण केलं जाणार असं समजतंय। अध्यक्षपदासह मुंबईमध्ये 3 उपाध्यक्ष सुद्धा नेमले जाणार आहेत। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय होऊ शकतो। संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने केंद्रीय समिती सुद्धा गठीत केली जाणार आहे आणि केंद्रीय समितीची दर 15 दिवसांनी राज ठाकरेंसोबत बैठक होणार आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, आता ही संघटनात्मक बदल होतानाची काही बातमी आपल्या हाती येते, त्यानुसार आता कुठली नावं या पदांसाठी चर्चेत आहेत? खरं तर अनेक नावं आहेत, म्हणजे मनसे नेत्यांची नावं ही आपण घेऊ शकतो। त्याच्या मुंबई अध्यक्ष कोण होतील याची उत्सुकता आता निर्माण झाली। एकंदरीत आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी म्हटलं की मनसेमध्ये काहीतरी रिफॉर्म्स होणार आहेत, काहीतरी फेरबदल होणार आहेत। त्याच्यामध्ये कुठेतरी नेत्यांची पदनियुक्ती असेल किंवा काही वेगळ्या गोष्टी असतील, त्याच्यातून ही एक गोष्ट आहे की आता मुंबई महानगरपालिकाची निवडणूक करायचं हक्काच्या अंतरावर आहे। कुठल्याही क्षणी निवडणूक घोषणा होऊ शकते, त्यासाठी हे केलेलं पाऊल मनसेचं आहे का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मात्र अनेक नावं आहेत, मग संदीप देशपांडे असो, अविनाश अभ्यंकर असो, यशवंत केदार असो, अभिजित पानसे असो, अविनाश जाधव असो, या सगळ्यांची नावं आता पुढे येत आहेत। आता याच्यातली कोण नावं जी कुठल्या समितीमध्ये बसतायत, कुठल्या मुंबई अध्यक्षपदी बसतायत, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मात्र हे फेरबदल जे आहेत 23 तारखेला सगळ्या लोकांना कळणार आणि मनसैनिकांना कळणार असं कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या बैठकीत सांगितलं आहे। जी, धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी।